अभिनेत्री क्रांती रेडकर आता दिग्दर्शिका बनली आहे. तिनं दिग्दर्शित केलेला काकण हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. गुढीपाडव्याच्या निमित्तानं काकणच्या टीमशी गप्पा मारल्यात आमची प्रतिनिधी प्रणाली मोरेनं. गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी सर्व लोकांचं नवीन वर्ष, अर्थात नवीन आशा, नवीन संकल्प या निमित्ताने आपण करतो. आणि अशाच काही आशा, स्वप्न उराशी बाळगून नवीन संकल्प करून एक टीम आपल्यासोबत आता आहे काकणची. क्रांती, या गेल्या वर्षी तू खूप मस्त बोलली होतीस की प्लॅन आहे, हे करायचं ते करायचं, आपण खूप संकल्प करतो पण ते पूर्णत्वाला फार कमी येतात. पण काकण आता पूर्णत्वाला झालेला आहे, पूर्ण झालाय आणि आमच्या भेटीस येतोय. हा संकल्प पूर्ण झालाय. या क्षणी निश्चितच मला वाटतं गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुला तुझ्या भावना आमच्याशी शेअर करायला आवडतील. अगदीच आवडेल. जो आम्ही संकल्प केला तो पूर्ण होतोय आणि ह्याच्यापेक्षा अजून ग्रेट काय असू शकतं की नवीन वर्षाची सुरुवात आमच्या सिनेमानी आम्ही करणार आहोत. आणि इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स आणि इट इज ओव्हरवेल्मिंग बिकॉज आपण अख्खं वर्ष मेहनत करत असतो आणि जर आपण म्हणतो ना की आपण अनेक उपास ठेवतो आणि मग एके दिवशी त्याचं उद्यापन असतं, तर तसं आमच्या केलेल्या प्रयत्नांचं उद्यापन आहे असं मला वाटतं. निश्चित. पण जितू, याआधी तुझ्या लव्ह स्टोरीज मधनं आम्हाला दिसलेला आहेस, त्यापेक्षा काकण मधला जितू आम्हाला खूप वेगळा वाटतोय. तो किशू कुठेतरी ट्रेलर मधनं, प्रोमो मधनं मनाला भावतोय. मला वाटतं कुठेतरी ही भूमिका करताना एक वेगळा जितू पुन्हा एकदा आमच्या समोर येणार आहे. नाही, खरा जितू येणार आहे इतका म्हणजे तो जसा वागतो, जसा वावरतो, त्यापेक्षा हा किशू खूप वेगळा वाटतोय. ही लव्ह स्टोरी अशी आहे की क्रांतीला सुचली. क्रांतीने एक दिवस मला फोन करून सांगितली की असं असं आहे, याच्यावर शॉर्ट फिल्म करायची. म्हटलं कोण आहे, समोर कोण असेल, कारण इतकी इंटेन्स गोष्ट तर समोर कोण, तर उर्मिला कानेटकर. हे म्हटलं ओके, कारण मला उर्मिलाबरोबर काम करायचंच होतं. कारण मला वाटतं की ती खूपच वेगळ्या पद्धतीनं अप्रोच करणारी एक अभिनेत्री आहे असं मला वाटतं. इंटेन्स आहे खूप. पण मग हळूहळू तो सिनेमा करत असताना तो जसा लिहिला गेला, ज्या पद्धतीने तर त्यांचं साधं होतं ते. पण साधी गोष्ट करणं खूप जास्त अवघड असतं असं मला वाटतं. की तुम्ही एक फ्रेम लावून ठेवलेली आणि त्याच्यात तुम्हाला ते दोघं बसलेले आहेत आणि ती रडते आणि तो समजवतोय तिला. हे असे सीन्स खूप अवघड असतात करायला. म्हणजे सगळंच प्रत्येकजण, म्हणजे शाहरुख खान जसं काम करतात तेही करणं अवघड आहे आणि नसीरुद्दीन शाह जसं काम करतात तेही करणं अवघड आहे. माझा खरेपणा जो होता, मीही प्रेम केलं, प्रत्येकजण प्रेम करतो, मीही प्रेम केलेलंच आहे आणि एकदा नाही मी अनेकदा केलेलं आहे. मी अजूनही प्रेमात पडतो. मी झाडांच्या प्रेमात पडतो, मी माझ्या सायकलच्या प्रेमात पडतो, मी मुलींच्या प्रेमात पडतो, मी मित्रांच्या प्रेमात पडतो, मी एखाद्या रेस्टॉरंटच्या प्रेमात पडतो, मी एखाद्या काय म्हणू आपण त्याला, एखाद्या भाजीच्या प्रेमात पडतो. प्रेमात आपण प्रेम कुणावरही करावं. म्हणजे ते कुसुमाग्रजांची कविता ना, राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं. तर ते प्रेम जे आहे, प्रेमात पडणं जे आहे. फक्त इथे काय आहे की ते अप्लाय केल्यानंतर एकाच गोष्टीची थांबणं आलं. कारण किसू थांबला आहे त्याच्या प्रेमासाठी, आणि जो थांबला आहे तो थांबलेलाच आहे, तो हल्लेलाच नाही जागेवरून. काही काही लोकांसाठी काय होतं, काही लोक जी व्यसनी असतात ना खूप जास्त, तर आपण म्हणतो ना की तो व्यसनी आहे, त्याला काही तो येत जात नाही कुठे, त्याच्यासाठी काळ गोठलेला असतो. कारण तो स्वतःच्या आत इतका बंद होऊन जातो की त्याला जगाशी संबंध ठेवावंसं वाटतच नाही. त्यामुळे प्रेमा इतकं तर जास्त मोठं व्यसनच नाही. कारण जर का तुम्ही एका व्यक्तीवर प्रेम केलं आणि ती व्यक्ती तुम्हाला जर नाही मिळाली तर तुम्हाला प्रेम नेस्तनाबूत करू शकतं. आणि ते कसं, ते काकणमध्ये पाहायला मिळेल. मला नाही माहित प्रेम म्हणजे काय असतं, पण लोक म्हणतात जे त्याने केलं तेच खरं प्रेम होतं. आणि उर्मिला, तू जसं म्हणालीस की खरा जितू दिसलाय, पण उर्मिला जितकी इनोसंट आहे अशी वाटते आम्हाला, तशी त्या सिनेमात वाटते. म्हणजे आम्हाला वाटते. आर यू इनोसंट? येस, आय एम व्हेरी इनोसंट जितू.
पण ती सुधामती सुद्धा तशीच आहे जी पोर्ट्रे तू केलेली आहे सिनेमामध्ये जे आहे त्यामुळे कुठेतरी ती भावते. आणि मला तुमचा तो एक डायलॉग आहे सिनेमातला की प्रेमात वेडं तुझा आहे, आणि मला त्याचा एक डायलॉग आहे, प्रेम प्रेम जपायला मला आवडतं, मला वेडं होण्यापेक्षा प्रेम जपायला आवडतं. डायलॉग असा आहे की तिचा डायलॉग की किती घाबरतोस तू किसू? प्रेम करणारे घाबरत नसतात, प्रेम करणारे वेडे असतात माझ्यासारखे. मला नसेल कळत ग प्रेमातला वेडेपणा. मी नसेन वेडा तुझ्या इतका तुझ्यासारखा, पण मला प्रेम जपायला आवडतं. माझ्यासाठी प्रेम खूप वेगळं आहे. असं आहे ते दोघं म्हणजे दोघे एकाच माळेचे मणी आहे. कसं आहे की जितू आणि उर्मिला खूप सारखे असले तरी थोड्याफार फरकाने वेगळे आहेत ॲज पीपल. शी इज सो ऑर्गनाइज. आय थिंक शी she is not organized. She gets yelling at her house for not being organized. नाही ग. उर्मिला ही खूपच उर्मिला अशी आहे खूप जे म्हणतो ना आपण काय म्हणू त्याला, चंचल नाही म्हणता येणार. ती खूप हायपर होते कुठल्याही गोष्टीसाठी. जर ती गोष्ट होत नसली तर, आणि ती त्या गोष्टीच्या पाठीमागे लागते आणि ती गोष्ट कशी करून घ्यायची हे तिला येतं. वेर जितू तसा नाही आहे. जितू संथ आहे, पण नाही होते का ओके यु नो. सो दे आर ऑपोजिट्स. आणि सुधा आणि किसू ही तसेच आहेत. दोघंही करतायत तीच गोष्ट, पण वेगवेगळ्या वेमध्ये करतायत. त्यामुळे हा सीन जेव्हा मी लिहित होते तेव्हा मला त्या दोघांच्या इमोशन्स सेम दाखवायच्या होत्या, पण बोलतायत दोन वेगळ्या गोष्टी. त्यामुळे जेव्हा ती म्हणते की मला नाही किती घाबरतोस, प्रेम करणारे घाबरत नसतात, प्रेम करणारे वेडे असतात माझ्यासारखे, तेव्हा तो तेच त्याला फिटिंग रिप्लाय जो आहे की मला नाही कळत प्रेमातला वेडेपणा, पण मला प्रेम जपायला आवडतं. इट इज फुल ऑफ डेप्थ यु नो की आणि मग काळच दाखवतो की त्यांच्यापैकी प्रेम कोणी जपलं आणि कसं जपलं. आणि खरं तर त्या दोघांनीही प्रेम जपलेलं आहे सिनेमामध्ये, पण त्याची पद्धत वेगळी आहे असं मला वाटतं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने उर्मिला खूप छान छान गोष्टी, काकांसारखा सिनेमा आणि तुझी अकादमी जी तू स्वप्न पाहिलं होतंस ते पूर्णत्वाला येते. त्यामुळे या क्षणी तुझ्या भावना निश्चितच खूप वेगळ्या असतील. म्हणजे गेल्या वर्षी जे म्हटलं होतं ते आत्ता पूर्णत्वाला येते. गेल्या वर्षी जी सुरुवात केली होती ती आता पूर्णत्वाला येते आहे. काकण 10 एप्रिलला रिलीज होतो आहे आणि काकण खरंच खूप स्पेशल फिल्म आहे माझ्यासाठी. बिकॉज मी काकणचा खूप खूप आधीपासनं, म्हणजे त्याचा एक काकणचा म्हणजे काकणचं नावही काकण नव्हतं तेव्हापासनं असोसिएटेड आहे. आणि त्याच्या मिनिस्क्युअल लेवल्स मला माहिती आहेत काकण सिनेमाच्या, आणि खूप चढउतार बघितले आणि आता ते सगळं पार करून काकण इज गोइंग टू रिलीज ऑन 10th एप्रिल. तर खूप छान वाटतं आहे त्याच्यामुळे. इट्स व्हेरी व्हेरी ओव्हरवेल्मिंग. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने मला वाटतं खरं तर एक चांगला मुहूर्त साधलाय प्रमोशनचा. आपण म्हणतो म्युझिक लॉन्च तर झालाय, पण सिनेमा आणखीन लोकांपर्यंत, आपलं स्वप्न लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सण खूप चांगला उद्दिष्ट आपण बाळगून आहोत. आणि मला वाटतं तुमच्या सगळ्यांतर्फे एकदा रसिकांना, मराठी रसिकांना शुभेच्छा होऊन जाऊ देत गुढीपाडव्याच्या, कारण लवकरच सिनेमाही भेटीला येतोय त्यांच्या. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या संपूर्ण काकण टीमतर्फे सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.